नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की ॲडव्हर्स पोजेशन म्हणजे ज्याचा ताबा तो मालक या तत्वावर जेव्हा तुम्ही पिटिशन दाखल करता आणि मालकी हक्क मागता तेव्हा काय तरतुदी आहेत, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भाने आपण विस्ताराने व्हिडिओमध्ये बघूया। तर ॲडव्हर्स पोजेशन म्हणजे काय? तुम्ही समजा एखाद्या जमिनीवर ताब्याने राहत असाल, म्हणजे त्या जमिनीचा मालक कोणीतरी दुसराच आहे, पण ताबा मात्र तुमच्याकडे आहे आणि बरीच वर्ष त्याचा ताबा तुमच्याकडे आहे। या केसमध्ये ज्याचा ताबा तो मालक असं एक सूत्र आहे, त्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हर्स पोजेशन म्हणतात। हे कुठे चालतं? बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं आहे, अगदी पुणे शहर किंवा आसपासच्या खेड्यात किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की जिथे आज शहर मोठी होत आहेत, विस्तारत आहेत, तिथे शेतकरी काय करतो, आपल्या जागेची प्लॉटिंग्स पाडतो आणि तुम्हाला साठेखत देतो, ताबा साठेखत देतो आणि तुम्ही त्याला पैसे देऊन तोही मोकळा होतो, तुम्ही मोकळे होतात, तुम्ही घर बांधता आणि राहायला लागता। 7-12 अजूनही मालकाचेच नावे आहे। तुम्ही ताबे साठेखत घेतलात आणि 40 वर्ष 50 वर्ष झाले तुम्ही घर बांधून तिथे राहतात, तुमच्याकडे लाईट बिल आहे, पाणीपट्टी आहे, पण 7-12 अजूनही तुमच्या नावे नाही आहे, त्या जुन्या मालकाच्याच नावे आहे। तुम्ही फक्त ताबा साठेखताच्या बेसिसवर घर बांधून 40-50 वर्षापासून राहत आहात। अशा केसमध्ये ज्याचा ताबा तो मालक या सूत्रानुसार तुम्ही त्या जमिनीचे मालक बनू शकता, त्याचा 7-12 तुमचे नावे येऊ शकतो। पण कधी? तुम्ही ॲडव्हर्स पोजेशनचा दावा दाखल करून तुम्ही आपलं मालकी हक्क सांगायचं असतं। मग या केसमध्ये ज्याचा ताबा तो मालक म्हणून जेव्हा तुम्ही पिटिशन दाखल करता तेव्हा इसेन्शियल गोष्टी काय आहेत या संदर्भाने काही गाईडलाईन्स आहेत, त्या गोष्टी तुमच्या पिटिशनमध्ये आल्याच पाहिजे। त्याच्यातील पहिली गोष्ट डेट ऑफ पोजेशन। तुमच्याकडे त्या अमुक भूखंडाचा, अमुक प्लॉटचा, अमुक जमिनीचा ताबा कुठल्या डेटला आला याची माहिती विस्ताराने तुमच्या ॲडव्हर्स पोजेशनच्या पिटिशनमध्ये आली पाहिजे। तर पहिली गोष्ट आहे की डेट ऑफ पोजेशन, अमुक तारखेला माझ्याकडे या प्लॉटचा, या भूखंडाचा ताबा आला, हे तुम्ही पिटिशनमध्ये लिहायचं। कारण काय, ॲडव्हर्स पोजेशनमध्ये 12 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचा ताबा तुमच्याकडे आहे हे कोर्टात सिद्ध करायचं असतं, त्याच्यामुळे ही डेट महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट नेचर ऑफ पोजेशन, म्हणजे कुठल्या पद्धतीचं पोजेशन आहे तुमच्याकडे। जर तुम्ही एखादा भूखंड साठेखतावर घेतलात किंवा ताबा साठेखत करून घेतलात, आता ताबा साठेखत म्हणजे हे मालकी हक्काचा कागद नाही आहे, तर नेचर ऑफ पोजेशन काय लिहायचं मग की ताबा साठेखत अशा पद्धतीच्या नेचरनी माझ्याकडे याचं पोजेशन आलं, हे सुद्धा तपशीलवार लिहायचं। तिसरी गोष्ट पोजेशन नोन टू द ओरिजिनल ओनर, म्हणजे तुमच्याकडे अमुक भूखंडाचा ताबा आहे याची माहिती त्या मूळ मालकाला आहे, या संदर्भाने तपशीलवार तुम्ही माहिती पिटिशनमध्ये लिहायचं। तुम्ही समजा तो बळकावला आहे, तुम्ही ओनरला न सांगता अतिक्रमण करून तिथे राहत असाल, तर या केसमध्ये तुमची ॲडव्हर्स पोजेशनची पिटिशन कोर्टात स्टँड होत नाही। हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या जमिनीचा ताबा घेऊन त्या जमिनीवर ताबेदार म्हणून राहत आहात, ही बाब त्या ओरिजिनल मालकाला माहीत असावी, या संदर्भाने तपशीलवार तुमचं विवरण पिटिशनमध्ये आलं पाहिजे। चौथी गोष्ट पोजेशन किती कालावधीसाठी तुमच्याकडे आहे हे सुद्धा तुम्हाला तपशीलवार लिहायचं असतं। पाचवी गोष्ट कंटिन्युअस पोजेशन, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पोजेशन जे तुमच्याकडे आहे ते 12 वर्ष किंवा त्यापेक्षा सलग असावं लागतं। तुटक आधी 4 वर्ष राहिलात, मग तुम्ही 2 महिन्याचं गॅप घेतलात, नंतर परत तुम्ही 6 वर्ष राहिलात, अशा पद्धतीचा काउंट जर असेल तर त्या केसमध्ये तुमची ॲडव्हर्स पोजेशनची पिटिशन टिकत नाही। तुमचा पोजेशन हा सलग पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे। सहावी आणि शेवटची गोष्ट ओपन अँड अनडिस्टर्ब पोजेशन। आता हा काय प्रकार आहे की तुमच्याकडे जे काही ताबा आहे त्या ताब्याच्या संदर्भाने मूळ मालकाने कुठल्याही पद्धतीचा हरकत घेतलेली नसावी, त्याबद्दल कुठलाही त्यांनी दावा दाखल केला नसावं किंवा तुमच्या ताब्याला डिस्प्यूट केलेलं नसावं, म्हणजे ताबा हा विना हरकत आहे आणि तोही 12 वर्ष आहे, अशा पद्धतीचं तपशीलवार तुमची माहिती तुमच्या पिटिशनमध्ये आली पाहिजे। आणि हे 6 जे इसेन्शियल्स आहेत, कशाचे इसेन्शियल्स आहेत की ॲडव्हर्स पोजेशनच्या पिटिशनमध्ये तुम्हाला तुमचा ताबा आहे या सूत्रावर
किंवा या निकषावर मालकी हक्क मिळवायचा असेल तर तुमच्या पिटिशनमध्ये जे 6 इसेन्शियल्स पाहिजेत ते 6 इसेन्शियल्स हे आहेत, हे तपशीलवार लिहा, ते सिद्ध करा आणि ते जर सिद्ध केलात तर ज्याचा ताबा तो मालक या सूत्रानुसार तुम्ही ज्या भूखंडावर राहता किंवा घर बांधून 40-50 वर्ष झाले राहताय पण अजून मालकी नाही आहे असा प्लॉट, असा भूखंड किंवा अशी जमीन तुमच्या नावे होते, तुम्हाला मालकी हक्क मिळतं. बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं 2004 मधील जजमेंट आहे. कर्नाटका बोर्ड ऑफ वक्फ म्हणजे कर्नाटका वक्फ बोर्ड वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही पहिली केस आहे. दुसरी केस आहे महेश चंद शर्मा वर्सेस राजकुमारी शर्मा ही दुसरी केस आहे. आणि तिसरी केस आहे करीम साहेब वर्सेस मस्त बीबी सकीना ही तिसरी केस आहे. या तिन्ही केस जर तुम्ही काढून वाचलात तर या तिन्ही केसमध्ये हे जे इसेन्शियल्स ऑफ ॲडव्हर्स पोझिशन म्हणून जे काही या जजमेंटमध्ये सांगितलं आहे, या 6 गोष्टी आहेत. या 6 गोष्टी ॲडव्हर्स पोझिशनच्या पिटिशनमध्ये अत्यावश्यक असतात आणि ते तुम्ही प्रूव्ह केलात तर तुम्हाला ताबेदार म्हणून मालकी हक्क मिळू शकते. या संदर्भाने हे 3 जजमेंट आहेत. ज्यांना ॲडव्हर्स पोझिशनची पिटिशन टाकायची आहे त्यांनी हे 3 जजमेंट वाचावं. तर मित्र, ही होती माहिती ॲडव्हर्स पोझिशनबद्दल. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून पाठवा. केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.